आणि थर्ड पॉईंट असणार आपल्याला सागर तेगडे. आणि आता आपल्या कॅमेरामॅननी फोकस केलेला आहे तो म्हणजे बँड्रा वरील सिलिंगवर आणि आपल्या माहीम मधून बँड्रा वरील सिलिंगचं दृश्य दिसत आहे युट्यूब. ओमकार केनी तेच बोलला भाई. तू काय बोलला माहिती आहे भाई? भाई मी तेच बोलला. आता आवाज कमी करा. बंधन आवाज लागलेलं आहे हिमांशु कामोरे. तर रायझिंग 11 संघाचे खेळाडू उपस्थित झाले आहेत तर लवकरात लवकर सांगावे. रायझिंग 11 ब संघ तर तुमचा कालावधी हा संपलेला आहे. 7 वाजून गेलेला आहे. रायझिंग 11 ब संघ कल्पेश 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 तर चेतक संघाने आपला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून द्यावे ही नम्र विनंती आहे. आणि आपले पंच ओमकार केनी आणि सागर तेगडे. आता मात्र कॅमेरा आलेला आहे. सनस्क्रीन नहीं लगाने से स्किन पर झुर्रियां, टैनिंग और झाइयां आता बघूया पहिला सामना क्वार्टर फायनलचा पहिला सामना चेतक विरुद्ध रायझिंग 11 ब संघ. चेतक संघाने नाणेफेकीचा कौल विजय येऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि रायझिंग 11 ब संघ यांना फलंदाजीसाठी आव्हान दिलेलं आहे. तर रायझिंग 11 ब संघाचा 12वा खेळाडू मंचावर उपस्थित असणे गरजेचं आहे. रायझिंग 11 ब संघाचा खेळाडू रायझिंग 11 ब संघाचा खेळाडू 12वा खेळाडू पण मंचावर येणे उपस्थित गरजेचं आहे. तर रायझिंग 11 ब संघाचा खेळाडू सुद्धा आलेला आहे आणि चेतक संघाचा 12वा खेळाडू सुद्धा इथे आपल्याकडे आलेला आहे. फलंदाजीसाठी आलेले एक डावकुऱ्याचे फलंदाज कल्पेश उजव्या त्याचे फलंदाज कल्पेश आणि डावकुऱ्या त्याचे फलंदाज म्हणजे वैभव. आणि पहिल्या षटकात सूत्र दिलेलं आहे चेतक संघाकडून राजू यांच्याकडे. राजू क्वार्टर फायनलचा पहिला सामन्यामधील पहिल्या षटकाचं सूत्र राजू. पहिला चेंडू बघूया. हॅलो आता मात्र सामन्याला सुरुवात. नाव पण घेतो चेतक. बरोबर आहे भाऊ चेतक. चेकवर पण चेतकच भेटणार तुम्हाला. इथे तू भाऊला पुढे पुन्हा एकदा पहिला षटक राजू. सामना करणार आहे एक डावकुरा त्याची फलंदाज वैभव. क्षेत्ररक्षण तयार चेतक संघाचं
फलंदाजासाठी आलेल्या 2 फलंदाज. पहिल्या षटकातील पहिला चेंडूचा मारा राजू. वैभव त्या दिशेने. आवाज डबल डबल जातो रे. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त धावाने सुरुवात. धावसंख्या दिली आहे 1. आता मात्र रायझिंग 11 ब संघाचा धावांना सुरुवात दिलेली आहे. श्रीगणेश झालेल्या धावांसाठी. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूचा मारा. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त धावसंख्या दिली आहे 2. आता मात्र अतिरिक्त धावसंख्या दिली आहे 3. बिनबाद. पहिल्या चेंडूसाठी सुरुवात झालेली आहे चेतक संघाकडून. 1 चेंडू 3 धावा बिनबाद. एक चेंडू 3 धावा. दुसऱ्या चेंडूचा मारा राजू. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न. हुकले चुकले. चोख काम करतोय म्हणजे एसटी 22 तरे. 2 चेंडू 3 धावा बिनबाद. ज्योती मामा आहे काय? मामाला कॉल दे नाही. अरे मामाचा नंबर मला व्हॉट्सअप कर नाही. आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्या दिली आहे 4. 2 चेंडू 4 धावा बिनबाद. असणारे बॉलिंग पॉवर प्लेचा बघूया या षटकामध्ये वैभव आणि कल्पेश किती धावा उभा करतो आपल्या संघासाठी. तिसऱ्या चेंडूचा मारा राजू. आता मात्र खूपच लेक्स्टमच्या बाहेर अतिरिक्त धावसंख्या दिली आहे 5. 2 चेंडू 5 धावा बिनबाद. 2 चेंडू चांगले टाकल्यानंतर राजू यांनी तिसऱ्या चेंडूसाठी 2 अतिरिक्त धावा टाकल्या. तर पुन्हा एकदा राजू तिसरा चेंडू मारा करत आहे वैभवच्या दिशेने. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न. काय हुकले चुकले पण चोख काम करतोय तो एसटी 22 तरे. 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिली आहे 5 बिनबाद. एकदा राजू चौथा चेंडूचा मारा वैभवच्या दिशेने. चांगला चेंडू रनआउटची संधी. बघूया लेग बायच्या रूपात 1 धावसंख्या दिली आहे 6. 4 चेंडू 6 धावा बिनबाद. चार चेंडू 6 धावा.
आता मात्र सुंदर चेंडू डॉट चेंडू मारायचा प्रयत्न पण यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाजी फळी खूप जोराने फिरवली पण चेंडू आणि फळीचा काही कुठे संबंधच नाही आणि 5 चेंडू धावसंख्या केलेले 6 बिनबाद. शेवटचा चेंडूचा मारा राजू. अशा प्रमाणे 1 षटक पूर्ण होऊन धावसंख्या केलेले 6 बिनबाद. चांगली गोलंदाजी केली राजू यांनी. 1 षटकामध्ये 6 धावा दिल्या आणि एक सुद्धा गडी बाद नाही रायझिंग इलेव्हन संघाचा. आता मात्र दुसऱ्या षटकाचं सूत्र गेलेलं आहे मोहित चामरे. सूत्र मोहित यांच्याकडे गेलेलं आहे चेतक संघाकडून. अरे मामा कॉल नव्हता त्याला. दुसरं षटक क्षेत्रक्षम थोडे बदल. आता मात्र लेग साइडला पाठी 3 प्लेयर लागले. हॅलो मात्र क्षेत्रक्षम मध्ये बदल. आता थोडा क्षेत्रक्षम मध्ये बदल केलेला आहे. पहिला चेंडू साठी पुन्हा एकदा मोहित सज्ज. मामा येतो. आता मध्ये चांगला चेंडू बघूया झोल होतो की नाही. वैभव आणि तो चांगला झोल टेपलेला आहे जिग्नेश यांनी. पहिलाच गडी वैभव यांचा करून दिले संघासाठी. 0 धावा 1 चेंडू 7 धावा 1 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात उतरलेला आहे म्हणजे एक हार्ड फलंदाज किशन. 1 चेंडू 7 धावा 1 गडी बाद. एक उजव्या हाताचे फलंदाज किशन. 1 चेंडू 7 धावा 1 गडी बाद. वैभवच्या रूपात मोहित दुसऱ्या चेंडूचा मारा करताय किशोर यांना. आता मात्र निर्धार चेंडू ओमकार पंच ओमकार 2 चेंडू 7 धावा 1 गडी बाद.
2 चेंडू 7 धावा. तिसरा चेंडूचा मारा मोहित. आता मात्र चेंडू दट चेंडू चांगली गोलंदाजी करताय मोहित आपल्या संघासाठी. 3 चेंडू 7 धावा 1 गडी बाद. आणि चेंडू हा फलंदाज दोन्ही पायाच्या मधून विप्लवमध्ये आपण बघू शकतो. आता पुन्हा एकदा मोहित सज्ज. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडूचा मारा करताय किशन जयशनी. आता मात्र नो चेंडू अतिरिक्त धाव संकेत 8. आता मात्र हा चेंडू असणारा किशनसाठी बोनस चेंडू म्हणजे या चेंडूवर फ्रीट आहे. बघूया किशन या चेंडूवर चौकार मारतो षटकार. 2 चेंडू 8 धावा 1 गडी बाद. चौथा चेंडू मोहित. चेंडू रनआउटची संधी पण एक धाव संकेत होता 9. आता मात्र पहिला फलंदाज व किशन त्याच्या धावा बॅटीतून 1 धाव आलेले. 1 चेंडू 9 धावा 1 गडी बाद. दुसरा चेंडू चांगला चेंडू निर्धाव चेंडू मारण्याचा प्रयत्न पण चेंडू काय फैला लागत नाही कल्पेशनच्या. 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिलेली आहे 9. 1 गडी बाद. 5 चेंडू 9 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा मोहित. चांगला चेंडू. आता मात्र कट लागल्याने 5 धावा आलेले 1. आता मात्र कल्पेशनच्या खातं ओपन झालेले आहे. 2 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिलेली आहे 10 आणि 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी केली आहे मोहित यांनी. 4 धावा आणि 1 मोठा वैभव यांचा गडी बाद मिळालेला आहे. तर आता मात्र 30 षटकाचा सूत्र गेलंय पुन्हा एकदा राजू यांच्याकडे. राजू यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिलेल्या आहे. त्यांचं वैयक्तिक तिसरं संघाचं दुसरं राजू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. राजू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा मारा आणि आता मैदानामध्ये थोडं वादळ टाईप आलेलं आहे. बघूया हे वादळ कोणाच्या. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चांगला चेंडू चांगला लढवला आणि आल्या पहिल्या चेंडूवर कल्पेश आणि मोठा फटका मारलेला आहे षटकार. आता मात्र एक मोठा आवाज षटकार कल्पेशच्या फळीतून. 1 चेंडू 16 धावा 1 गडी बाद. आता मात्र 1 चेंडू 16 धावा कल्पेश खेळत एका षटकारासह 7 धावांवर. पुन्हा एकदा राजू. दुसऱ्या चेंडूचा मारा. पुन्हा एकदा चांगला फटका बघूया आणि आता त्याच प्रकारचा फटका आपण काय चेंडू डायरेक्ट झेलबाद झालेला आहे बावर त्यांच्या हातामध्ये. 2 चेंडू 16 धावा 2 गडी बाद. कल्पेशच्या रूपात करून गेल्या संघासाठी 7 धावा. आता बघा कल्पेश यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात रायझिंग इलेव्हन ब संघाकडून कोण येते.
आता मात्र कल्पेश बरोबर करण्यासाठी मैदान झाले आहे एक उजव्या फलंदाज प्रेम. दोन चेंडू 16 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात प्रेम. तिसरा चेंडूचा मारा राजू. आता बघूया आणि पायचीत मध्ये पकडले गेलेले आहे प्रेम. मोठा फटका प्रेमच्या रूपात गोल्डन डक आउट झालेले 3 चेंडू 16 धावा 3 गडी बाद. आता मात्र पहिला चेंडू षटका टोललेला कल्पेश यांनी आणि तिथे राजू यांनी लगातार 2 गडी बाद मिळवलेले आहे. आता मात्र बघूया प्रेम यांची जागा बरोबर करण्यासाठी मैदान झाले. रोहन आता हॅट्रिकची संधी बघूया. क्वार्टर फायनलचा पहिला सामना पहिली हॅट्रिक घेतो तिने राजू आपल्या संघासाठी. 3 चेंडू 16 धावा 3 गडी बाद. हॅट्रिकचा चेंडू आणि सुंदर चेंडू. आता मात्र चांगलीच गोलंदाजी राजू यांच्याकडून. 4 चेंडू 16 धावा 3 गडी बाद. 5वा चेंडूचा मारा राजू. आता मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू मारायचा प्रयत्न पण रोहन यांच्या फळीला का चेंडू का लागत नाहीये. 5 चेंडू 16 धावा 3 गडी बाद. शेवटचा चेंडूचा मारा राजू. आता मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू चांगली गोलंदाजी केली राजू यांनी. पहिल्या चेंडू मध्ये षटकार लागला नंतर 5 चेंडू मध्ये एकही धावा आणि 2 गडीबाद सुद्धा मिळवले आणि चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये 12 धावा आणि 2 गडीबाद मिळवले राजू यांनी. खूप खूप चांगला यांनी हातभार लावला आपल्या संघासाठी राजू यांनी. तीन षटक 16 धावा 3 गडी बाद. आता मात्र गोलंदाजी आलेले पुन्हा एकदा मोहित चांबरे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि गडीबाद सुद्धा मिळवलेला त्यांचं वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं मोहित. आणि फलंदाजीसाठी आहे एक नामवंत खेळाडू किशन. तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चौथ्या षटकातील पहिला चेंडूचा मारा करणार आहे मोहित. किशनच्या दिशेने. आता मात्र लक्ष्मणच्या अतिरिक्त धावसंख्येत दिलेले आहे 17. 3 षटक 17 धावा 3 गडी बाद. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा मोहित. किशनच्या दिशेने खेळत आपल्या संघासाठी 1 धावांवर. चांगला चेंडू बघूया जेलबाग बघिना आणि तो मोठा फटका बसलेला आहे किशनच्या रूपात. मोठा गडी तंबू मध्ये गेला किशन यांचा. 1 चेंडू 17 धावा 4 गडी बाद.
आता मात्र एक वाघ गेला आणि दुसरा वाघ आलेला आहे साई. एक चेंडू 17 धावा, 4 गडी बाद. जय जय पुन्हा एकदा वाद. एक चेंडू 17 धावा, 4 गडी बाद. नवीन गोलंदाज साई. दुसऱ्या चेंडूचा मार मोहित साईच्या दिशेने. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त धावा. धाव संकेत बळ, धाव संकेत 18. एक चेंडू 18 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा मोहित. चांगला चेंडू, चांगला इथे डिफेन्स केला आणि एक धावा काढलेला आहे साई यांनी. 2 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या 19, 4 गडी बाद. 2 चेंडू 19 धावा, 4 गडी बाद. तिसऱ्या चेंडूचा मारा मोहित रोहनच्या दिशेने. चांगला चेंडू, बघूया झेल होता की नाही. आणि तो मोठा विकेट तंबू मध्ये गेलाय रोहन यांचा. आता मात्र 3 चेंडू धाव संख्या 19, 5 गडी बाद. अर्धा संघ हा तंबू मध्ये जाताना रायझिंग 11 ब संघाचा आणि चांगला झेल पकडला सुधांशू यांनी. 3 चेंडू 19 धावा, 5 गडी बाद. आता मात्र डावकुराचे फलंदाज अभिषेक. 3 चेंडू 19 धावा, 5 गडी बाद. पुन्हा एकदा एका गडीबाद नंतर मोहित सज्ज. अभिषेकच्या दिशेने 4था चेंडूचा मारा मोहित. आता मात्र चांगला चेंडू मारायचा प्रयत्न, त्या चेंडूला फळीला लागलेला आहे. 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या दिलेला आहे 19, 5 गडी बाद. 4 चेंडू 19 धावा, 5 गडी बाद. चांगली गोलंदाजी मोहित यांच्याकडून. 10 चेंडू मध्ये 7 धावा आणि 3 गडी बाद नेलेले आहेत. बघूया मोहित. आता मात्र खूपच लिस्टमच्या बाहेर अतिरिक्त धावा. धाव संख्येत धाव संख्या झाली आता 20. 4 चेंडू 20 धावा, 5 गडी बाद. 5व्या चेंडूचा मारा मोहित. आता मात्र खूपच लिस्टमच्या बाहेर अतिरिक्त धाव संख्येत धाव संख्या झाली 21. मोहित यांनी 5व्या चेंडूसाठी 2 अतिरिक्त धावा लागलेल्या आहेत. आता मात्र थोडी लाईन बिघडली आहे मोहित यांची. बघूया मोहित पुन्हा एकदा सज्ज 5व्या चेंडूसाठी. अभिषेकच्या दिशेने खूप दबावाखाली खेळत आहे रायझिंग ब संघ, कारण 5 गडी बाद गेले त्यांचे. चांगला चेंडू पाठीचा अपील, पण पंच ओमकार केने यांनी फेटाळून लावला. 5 चेंडू 21 धावा आणि 5 गडी बाद. आता मात्र शेवटच्या चेंडूचा मारा मोहित. आता मात्र खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव संख्येत झाले आता 22. 5 चेंडू 22 धावा
5 गडी बाद. शेवटचा चेंडू मोहित. चांगला चेंडू पायची चापी पण पंच ओमकार केनी यांनी पुन्हा एकदा फेटाळून लावला. अशा प्रमाणे 4 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झालेली आहे 23-5 गडी बाद. चांगली गोलंदाजी मोहित यांची. 2 षटकामध्ये 11 धावा आणि 3 गडी बाद मिळालेले मोहित यांनी. आता मात्र दबावाखाली संघ असणारा म्हणजे रायझिंग 11 ब संघ. पॉवर प्लेचा षटक आणि गोलंदाजी घडवले भावेश तोरे. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक. चार षटक 23 धावा 5 गडी बाद. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक. बघूया थोडे चर्चेत संघ. भावेश बॅटिंग पॉवर प्लेचा षटक टाकत आहे. 5वे षटक. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा भावेश. एक डावकुरे फलंदाज अभिषेक टेन्शनिंग. चांगला चेंडू चांगला लढलेला आहे तो आणि तो षटकार. एका षटकानंतर धावसंख्या पुढे सरसवते 29. एक चेंडू 29 धावा 5 गडी बाद. पुन्हा एकदा भावेश एका षटकारानंतर दुसऱ्या चेंडूचा मारा करत आहे अभिषेक टेन्शन जो खेळत आहे एका षटकारासह 6 धावांवर. आता मात्र अतिरिक्त धावा आणि वाईट +1 धावसंख्येत भर. धावसंख्या दिले 31. एक चेंडू 31 धावा 5 गडी बाद. पुन्हा एकदा भावेश दुसऱ्या चेंडूचा मारा साईच्या दिशेने. आता मात्र खराब असं क्षेत्ररक्षण वाईट +1 धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 33. एक चेंडू आणि 10 धावा आलेल्या षटकामध्ये. आता मात्र दबावाखाली असणारा संघ आहे चेतक संघ. एक चेंडू 33 धावा 5 गडी बाद. आता मात्र खूप असे खराब असं क्षेत्ररक्षण खराब अशी गोलंदाजी भावेश यांच्याकडून. एक चेंडू 35 धावा 5 गडी बाद.
स्पीड नाही आहे ना बरोबर ना भावावर टाक एवढा स्पीड टाकून दे ना किती मार त्याला पॉवरफुल लाव हां दुसऱ्या चेंडूचा वारा करताय 22 साईच्या इशाने. आता मात्र खूपच स्टंपच्या बाहेर अतिरिक्त 10 धाव संकेतभर धाव संख्या 36. एक चेंडू 36 धावा. कुठे 4 षटक 23 धावा होत्या. आता एक चेंडूवर 13 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा 22 दुसऱ्या चेंडूचा मारा. तर बघूया चेंडूवर झेलवाद झालेला आहे. साई आहे. रिव्ह्यू नसणार आहे फक्त वाईट आणि नोला रिव्ह्यू. ओके तर रिव्ह्यू घेतलाय नाही घेतलाय. आता मात्र मोठा गडी तंबू मध्ये परताला साई यांचा. दोन चेंडू 36 धावा 6 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाले प्रथमेश. 2 चेंडू 36 धावा 6 गडी बाद. पुन्हा एकदा 22 सज्ज प्रथमेशच्या इशाने. चांगला चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू ब्रह्मास्त्र टाकलेला भावेशाने यॉर्कर नावाचं. तिथे 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिले 36. 6 गडी बाद. आता बघूया एक धाव संकेत भर धावसंख्या दिले 37. सॉरी 38 धावा झालेले. 3 चेंडू 38 धावा 6 गडी बाद. चेंडू 38 धावा 6 गडी बाद. पुन्हा एकदा 22. चांगला आणि तो षटकार मोठा फटका अभिषेकच्या फळीतून. पुन्हा एकदा धाव संकेत भर धावसंख्या दिले 44. खूप महागडे षटक. पाच चेंडू मध्ये 21 धावा आलेला आहे भावेशांच्या या षटकामध्ये. बघूया पाच चेंडू 44 धावा 6 गडी बाद. कुठे ते 4 षटक 23 धावा होत्या आणि आता मात्र या 5 चेंडू मध्ये 44 धावा झालेल्या आहेत. सॉरी 4 बॉल माफी असावी. आता मात्र निर्धाव चेंडू पण खराब म्हणजे क्षेत्ररक्षण आणि खराब असा थ्रो लेग बायच्या रूपात. एक धावा धाव संकेत भर धावसंख्या दिले 45. खूप महागडे षटक टाकत आहे तो म्हणजे भावेश. 5 चेंडू मध्ये 22 धावा आलेले आहे भावेशांच्या या षटकामध्ये. कुठे 4 षटक 23 धावा आणि 5 षटकाचा खेळ संपूर्ण आलेला आहे आणि 22 धावा दिल्या भावेशांनी. पुन्हा एकदा नो चेंडू आणि ते नो +2 धाव संकेत भर धावसंख्या दिले 48. फ्रीडचा चेंडू
पुन्हा चांगलं गडाला येते फ्री टाय येते वगैरे वाढतं की नाही आणि एक धाव संकेत बर धाव संकेत दिले 49 5 षटक 49 धावा 6 गडी बाद 49 खूप महागडं षटक खूप महागडं षटक पडलेलं आहे भावेश यांचं या एका षटकामध्ये भावेश यांनी 26 धावा दिले आता मात्र 6व्या षटकाचं सूत्र गेले बावर त्यांच्याकडे 5 षटक 49 धावा 6 गडी बाद आता मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय या सामना म्हणजे रायझिंग 11 संघ आणि त्याला मोठा हातभार यांनी लावलेला म्हणजे तो अभिषेक यांनी मागील षटकांमध्ये दोन षटका ठोकलेले अभिषेक यांनी नवीन गोलंदाज भावर्त 6व्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा भावर्त चांगला चेंडू मारता प्रयत्न रनर संधी आणि ते एक धाव संकेत बर धाव संख्या आता मात्र झालेली आहे 50 एक चेंडू 50 धावा 60 गडी बाद आता मात्र भावर्त दुसऱ्या चेंडूचा मारा चांगला चेंडू चांगला झालेला आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण विद्याशांच्याकडून धाव संकेत बर धाव संख्येत 51 दोन चेंडू 51 धावा 6 गडी बाद कोण नाही आहे अरे कोण नाही पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूचा मारा भावर्त चांगला चेंडू पण डिक्लेअर झोन मध्ये धाव संकेत बर धाव संकेत 52 3 चेंडू 52 धावा 6 गडी बाद चौथ्या चेंडूचा मारा भावर्त आता मात्र खूपच निष्ठांच्या बाहेर वाईट धावा वाईट प्लस धाव संकेत बर धाव संकेत होता 53 3 चेंडू 53 धावा 6 गडी बाद चांगली फलंदाजी आता मागायला भेटत पण एकदा भावर्त चांगला चेंडू पाहायला लागला पंच ओंकार केणी यांनी फेटाळून लावला लेग बायच्या रूपात एक धावा धाव संकेत बर धाव संकेत 54 4 चेंडू 54 धावा 6 गडी बाद आता मात्र दोन चेंडू बाकी आहे या षटकामध्ये बघा भावर्त 5व्या चेंडूचा मार चांगला चेंडू चांगला झालेला लेग साइडची एक लांब असा षटकार धाव संकेत बर धाव संकेत 60 5 चेंडू 60 धावा 6 गडी बाद चांगली फलंदाजी केल्या अभिषेक यांनी 3 षटकार ठोकून खेळता 20 धावांवर शेवटचा चेंडूचा मारा भावर्त आता मात्र निर्धाव एक धावा धाव संकेत बर धाव संकेत 61 62 धावांचं आव्हान दिलेलं आहे रायझिंग 11 ब संघाने चटक संघाला 7 रनांच्या मोबदल्यात कुठे 4 षटक 23 धावा होत्या आणि नंतर या 2 षटकामध्ये 62 धावा आलेल्या आहेत खूप महागडे असे 2 षटक बघायला भेटले तर यापुढे सामना असणार आहे समर्थ उत्कर्ष
मंडळ अ संघ विरुद्ध फ्रेंड्स 11 संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यावे. संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी यावे. समर्थ उत्कर्ष मंडळ संघाचा कर्णधार. तर समर्थ उत्कर्ष मंडळ संघाचा कर्णधार साहिल तांडेल आलेले आहेत आणि पंकज भाऊ फ्रेंड्स 11 संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. आणि नाणेफेकीचा कळ ओढला जाणार आहे. कृपेश सांगेलकर. बँड ट्रॅव्हलिंग सिलिंग आणि MRDA अतल सेतू मॅरेथॉन पण दिसत आहे आपल्याला. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पहिल्या षटकात सूत्र गेले साई 62 धावांचं आव्हान. तर फ्रेंड्स यांनी नाणेफेकीचा कल विजयून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि समर्थ उत्कर्ष मंडळ संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलेलं आहे. पुन्हा एकदा साई बॅटिंग बॉलिंग पॉवर प्लेचा षटक.
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा साई. थोडा रनअप मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे डेट चेंडू. चेंडूचा मारा करते अभिषेकच्या दिशेने. चांगला चेंडू चांगला पहिल्या चेंडूवर पहिला षटकार अभिषेक यांच्या फळीतून एक चेंडू 6 धावा आणि बिनबाद. आता मात्र चेतक संघाची धावाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर एक अव्वा षटकार मारलेला आहे अभिषेक यांनी. पुन्हा एकदा अभिषेक एका षटकारासह खेळत आहे 6 धावांवर आणि दुसऱ्या चेंडूचा मारा करणार आहे साई अभिषेक दिशेने. पुन्हा चांगला चेंडू रनर संधी आणि ते चांगला थ्रो पण दुसऱ्या साई यांचा चेंडू काही हातात बसला नाही नाहीतर नक्कीच अभिषेक गडीबाद झाले असते. एक चेंडू 7 धावा बिनबाद. आणि पॉवर प्ले आपल्या रिव्ह्यू मध्ये दिसत आहे की रिप्ले मध्ये पुन्हा एकदा साई तिसऱ्या चेंडूचा मारा करत आहे निकेत चैशनी. चांगला चेंडू पल्लेक्सर दिशेने एक धाव संकेत 3 चेंडू 8 धावा बिनबाद. आता मात्र निकेतांनी सुद्धा आपल्या धावांना सुरुवात केलेली आहे. खेळत आहे 1 धावांवर अभिषेक खेळत आहे 7 धावांवर. पुन्हा एकदा साई चौथ्या चेंडूचा मारा करणार आहे निकेतच्या दिशेने. साई चौथ्या चेंडूचा मारा निकेतच्या दिशेने. चांगला चेंडू कट लागली पाठच्या दिशेने एक धाव काढली धाव संख्या दिले 4 चेंडू 9 धावा आणि बिनबाद. आता मात्र चांगल्या एकेरी दुहेरी धावांनी आपल्या चांगल्या लक्ष्यावर एकत्रित प्रेम करत आहे आणि धाव संख्या पुढे सळसळत आहे 4 चेंडू 9 धावा बिनबाद. ओके सॉरी पुन्हा एकदा साई चांगला चेंडू बघूया चेंडूवर एकच धाव संकेत दिले 5 चेंडू 10 धावा बिनबाद. आणि आता इंडियाचे महान खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक म्हणजे 10 नंबर यांचा धावाला उभा झालेला आहेत. आता मात्र एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिली आहे 10. वाईट चेंडू धावसंख्येत आणि रिव्ह्यू घेतलेला आहे साई यांनी दिला. बॅटिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर आपला डिसिजन काय आहे तुमचा डॉट चेंडू.
ना पाठी केल्यानंतर लागला पाठी केल्यानंतर लागला हा पाठी केल्यानंतर पाय पाय धरले ना हा बॉल पाठी केल्यानंतर लागला अरे पाठी केल्यानंतर मी पॅन हल्ली पाठी केल्यानंतर पॅन हल्ली नाही लागला पाठी केल्यानंतर मी पॅन हल्ली ती बघ तर हा चेंडू वाईट असणार आहे. धाव संकेत बर धाव संकेत दिले 11. गेली काय आणि थोडं वादळ आलेलं आहे इथं मैदानामध्ये. चिराग पाटील आला आणि वादळ कुठे आला असं झालं इथे. हा काय मी बघू दे दाखवू दे आता एवढं कोणच नाही भाई तो आता आला तर सागर तेगडी 1 मिनिट. रुपेश आता देऊ शकत नाही डिसिजन आपण वाईटचं दिलंय आता 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 नाही देऊ शकत वाईटचा डिसिजन दिलाय आपण एकदा आता नाही देऊ शकत पण आता देऊ शकत नाही आपण वाईटचा डिसिजन दिला आणि तू एंड मुवमेंटला ओढल्यानंतर आता देऊ शकत नाही बघितलाच नाही मी ते बारसाला आता पुन्हा एकदा लेस्टमच्या बाहेर अतिरिक्त धावा धाव संकेत बर धाव संकेत 12. 5 चेंडू 12 धावा बिनबाद. आता एकदा अतिरिक्त धाव खूपच लेस्टमच्या बाहेर धाव संकेत बर धाव संकेत 13. 5 चेंडू 13 धावा. धावा शेवटच्या चेंडूचा मारा साई निकेतच्या इशाने. रिव्ह्यू घेतलेला आहे बघूया. इशारे करू नका नाही तर डॉट चेंडू आहे हा. 1 षटक 13 धावा बिनबाद. आता मात्र एक रिव्ह्यू चुकला तर दुसरा तो एक सक्सेसफुल जातो पुन्हा अपडेट होणार. दुसऱ्या षटकाचं सूत्र कोणाकडे गेले बघ बॉलरचं नाव काय भाऊ नवीन गोलंदाज सूरज. एक डावकुरा त्याचे गोलंदाज सूरज. बोलणार आहे 5 ओव्हर आहे तुला वडापाव आण ना वडापाव आण ना. सामन्याकडे बघूया. 1 षटक 13 धावा बिनबाद. सूरज दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा करणार आहे. अभिषेक चौशे जो खेळतो आपल्या संघासाठी 8 धावांवर. आता मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू 1 चेंडू 13 धावा बिनबाद.
सूरज एक डावकुराची गोलंदाज. दुसऱ्या चेंडूचा मारा करणार आहे अभिषेक टेन्शन. निर्धार चेंडू डॉट चेंडू वाईट सूचना. चेंडू काय आतमध्ये आला आणि फलंदाजांना काही समजलंच नाही. 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिले 13. बिनबाद. 2 चेंडू 13 धावा. बिनबाद. तिसरा चेंडू सूरज चांगला चेंडू पण एकच धाव. धावसंख्येत धावसंख्या दिले 14. 3 चेंडू 14 धावा. बिनबाद. चांगली गोलंदाजी केली सूरजने 3 चेंडू मध्ये फक्त एकच धावा दिलेला आहे. आता मात्र स्ट्राईकला आलेला आहे एक डावकुरा त्याची फलंदाज आणि त्याला सामोरे करणार आहे डावकुरा त्याची गोलंदाज सूरज. आता मात्र नेक्स्ट टाइमचा खूपच बाहेर अतिरिक्त धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 15. एक चेंडू 15 धावा. बिनबाद. तिसरा चेंडू. आता मात्र निर्धार चेंडू 4 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाले 15. बिनबाद. 4 चेंडू 15 धावा. बिनबाद. चांगला चेंडू आणि बघूया झेलबाद होतं की नाही आणि ते झेलबाद झालेलं आहे. मोठा गडी निकेशच्या रूपात करुंग संघासाठी 2 धावा. चार 5 चेंडू 15 धावा. एक गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाला जिग्नेश. जिग्नेश जिग्नेश 5000 बोललो. अरे त्या त्यांच्या टीम मध्ये नाही आलो. ए लवड्या बॉलिंग करून 5 चेंडू 15 धावा. एक गडी बाद. चांगली गोलंदाजी करत आहे सूरज आपल्या संघाकडे. 5 चेंडू मध्ये 2 धावा आणि एक गडी बाद मिळवलेला. शेवटचा चेंडू. आता मात्र खूपच स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धावा. धावसंख्येत दर धावसंख्या दिले 16. 5 चेंडू 16 धावा. एक गडी बाद. पुन्हा एकदा सूरज. अतिरिक्त धावा आणि तो काही करत नव्हती आणि मोठा विकेट तंबू मध्ये पडताना तो म्हणजे अभिषेक करुंग या संघासाठी 8 धावा. 5 चेंडू 17 धावा. 2 गडी बाद. अभिषेकच्या रूपात आता नवीन फलंदाज मैदानात येत आहे. एक डावकुराचे फलंदाज म्हणजे राजू. मला तर फिल्डिंग चांगलीच करायला लागेल. ए भाऊ ए एडा तुला काय नाही लक्ष दे मॅच मध्ये. 5 चेंडू 17 धावा. 2 गडी बाद. नवीन फलंदाज राजू. डावकुराचे फलंदाज राजू.
शेवटचा चेंडूचा मारा सूरज राजूच्या दिशेने. अतिरिक्त धाव संकेत बर धाव संकेत 18. हॅलो 5 चेंडू 18 धावा 2 गडी बाद. शेवटचा चेंडू चांगला चढवला आणि ते गच्चाळचं क्षेत्ररक्षण अभिषेक यांच्या फळीतून कडून आणि एक धाव संकेत बर धाव संकेत दिले 19. 2 षटक 19 धावा 2 गडी बाद. आता मात्र 24 चेंडू 43 धावांची गरज आहे. 24 चेंडू 43 धावांची गरज. षटक 19 धावा 2 गडी बाद. आता मात्र तिसऱ्या षटकाचं सूत्र गेलं विजयांच्याकडे. पाटील बस ना. विजय तिसऱ्या षटकाचं सूत्र घेऊन आले. विजय पहिल्या चेंडूचा मारा विजय राजू दिशेने जो खेळत आहे 1 धावांवर. चांगला चेंडू आणि बावसरपचा चेंडू बघूया मोठा विकेट तंबू मध्ये आताला राजू यांचा. आता मात्र 1 चेंडू 19 धावा 3 गडी बाद. राजूच्या रूपात राजू यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात कोण येते राजू यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाला भावेश टेरे. पुन्हा एकदा विजय दुसरा चेंडूचा मारा बावेची शिने. चांगला चेंडू चांगला चढवला इथे बावेश यांनी. बघूया 1 धाव संकेत बर धाव संकेत दिले 20. 2 चेंडू 20 धावा 3 गडी बाद. 2 चेंडू 20 धावा. तिसरा चेंडू विजय आता मात्र पायचीत मध्ये पकडले गेले जिग्नेश मोठा गडी. पुन्हा एकदा 3 चेंडू 20 धावा 4 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाला आहे मोहित आता मात्र खूपच लक्षमच्या बाहेर. अतिरिक्त धाव संकेत भर धाव संकेत 21.
सॉरी. तीन चेंडू 21 धावा. आता पुन्हा एकदा पायची चापी पंच सागर तेगडे यांनी फेटाळून लावला. निर्धाव चेंडू डॉट चेंडू 4 चेंडू. आता चांगलाच पंचांचा निर्णय दिला सागर यांनी. 4 चेंडू 21 धावा 4 गडी बाद. निर्धाव चेंडू डॉट चेंडू 5 चेंडू 21 धावा. चार गडी बाद. शेवटचा चेंडूचा मारा. चांगला चेंडू पायचीत अपील आणि ते पायचीत मध्ये मोहिते. आता मात्र 3 षटक 21 धावा आणि 5 गडी बाद. आता मात्र पूर्णपणे दबावाखाली असणार आहे तो चेतक संघ. आता मात्र नवीन फलंदाज बदलले भावर्थ. आता मात्र खूप अनुभव कमी आहे ते या संघामध्ये. 18 चेंडू 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 धावा. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. नवीन गोलंदाज सूरज. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक. पहिल्या चेंडूचा मारा. चांगला चेंडू आणि चांगला तडायला बघूया चेंडूवर किती धावा येतात आहे. पण एकच धाव संख्येत धाव संख्या 22. एक चेंडू 22 धावा 5 गडी बाद. पुन्हा एकदा सूरज. अतिरिक्त धाव आणि वाईट +1 धाव संख्येत भर. धाव संख्या 24. एक चेंडू 24 धावा 5 गडी बाद. नवीन टॉस नाही नवीन टॉस ठेवायला सांगितलं कृपेशनी. आबा आबा अरे मग हा तिथे ठेव बोलताय तर इथे फेकलेला इथे. आता मात्र अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्येत 25. एक चेंडू 25 धावा 5 गडी बाद. नवीनचा बोचत भरणार खाली 2 मारने काय बोचत भरायला ठेवणार आहे का मला सांग. अरे कृपेश हा व्यंकट टी शर्ट घालतो अंपरचा. आबा व्यंकट. चांगला चेंडू आणि एक धाव संख्येत भर. धाव संख्येत 26. 2 चेंडू 26 धावा. आणि कृपया पाठी खेळणारे प्लेयरांनी मैदानामध्ये चेंडू नका ठेवू आणू. पुन्हा एकदा सूरज. तिसऱ्या चेंडूचा मारा 22 चेशने. आता मात्र गडी बाद झाली आहे 22 कडून घ्या संघासाठी. 4 धावा 22 यांची धावा भरून काढण्यासाठी मैदानात आले रिद्धेश.
प्रशांत बॉल 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 catch ball. परत गांडीत भरता 3 चेंडू 26 धावा 5 गडी बाद. नवीन फलंदाज रिद्धेश. हा चिन्मय बरोबर बरोबर 15 चेंडू 36 धावांची गरज. 6 गडी बाद. त्याला घेतो थांब ना कारण मॅच संपल्यावर जरा पटकव त्याला वर नको घेऊ त्याला वर तो यायले नाटकी करत बसेल काय नाही. दादा दादा हे बोल दादा दादा सोपरला उतरायचं थोडं केस नीट कर ना मग. काय पाहिजे तुला अतिरिक्त 10 धाव संकेत बर. धाव संकेत 27. 3 चेंडू 27 धावा. सागर तेगडे पंचसागर. हा भाऊ बोला 3 चेंडू 27 धावा 6 गडी बाद. 15 चेंडू 35 धावांची गरज. आता मात्र चांगला फटका. 1 धाव. धाव संकेत बर. धाव संकेत 28. 4 चेंडू 28 धावा 6 गडी बाद. पॉवर प्लेचा शेवटचे 2 चेंडूचा मारा करणारा सूरज. आता मात्र पायचीचा अपील. पंच सागर तेगडे यांनी फेटाळून लावला. पाच चेंडू 27 धावा 28 धावा 6 गडी बाद. तो नाही बोलला काय मी करतो थांबा ना त्याला फोन करतो लगेच. आणि आता बोल वल्ले भावरते 7 गडी बाद. 4 षटक 28 धावा आणि 7 गडी बाद. आता नवीन फलंदाज मैदानात आले कुशल. धन्यवाद विघ्नेश. आवाज कर थोडा वाढव. अरे ते वाढवता स्लायडर. हॅलो चेक. कोण गेला 5वे षटक घेऊन येत विजय. सामोरे तोंड देणार रिदेश. त्यांनी दिलं 5व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन विजय रिदेशांच्या दिशेने. मात्र रिदेश होत आहे धावची. पुन्हा नाही अजून एक विजय. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला.
रायझिंग 11 संघाकडून. आता मात्र रिद्धची जागा भरून काढण्यासाठी आलाय सुधांशू. 5व्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन विजय. डिसिजन तू एकटाच दे म्हणजे असं कोणा विचारायला. दुसरा चेंडू घेऊन विजय. सामर्थ्यातील सुधांशू. मात्र सुरेख असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे 28. 2 चेंडू 28 धावा. शेवटचे 2 गडी उरलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू. चेंडू आदळतो पायांना. चेंडू जातो निर्धाव. चांगली जशी गोलंदाजी विजय यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू 28 धावा. दादा ए दादा पाठी घे थोडा. आता मात्र चौथा चेंडू आणि सुधांशू होत आहे बाद. आता सुधांशूची जागा भरून काढण्यासाठी आलाय कौशिक. 5वा चेंडू विजयांचा. 5वा चेंडू. लेफ्टी होता कोणतरी. 5वा चेंडू घेऊन विजय कौशिक यांच्या दिशेने. सुरेख असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विजयांच्याकडून. विजयाने आपल्या मागच्या षटकात चांगलीशी गोलंदाजी केली होती. केवळ 1 धावा देऊन 3 गडी मिळवल्या होत्या आणि पुन्हा एकदा दादा टॉस उडवला. डिसिजन काय घेतला? फ्रेंड्स 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तसेच समर्थ या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान केलेले आहे. आणि ते आता पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. आता मात्र विजय यांनी आपल्या या षटकामध्ये 1 धावा देऊन 2 गडी मिळवल्यात. चांगली जशी गोलंदाजी. 29 धावा. आवाज वाढव रे. आवाज जातच नाही. अरे संध्याकाळीच केलंय मी. ते ना तू आता बघितलं तो बटन. तो वरचा गोलवाला बटन वरचा. म्हणजे मी तुला सांगितलं ना असं लिंक पाठवलं. हॅलो. शेवटचं षटक घेऊन येत आहे जोशुआ. त्यांना सामोर तोंड देणार. कुशल. ओके. क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चेंडू जातो वाईट. धावसंख्या झाली 30. पाहूया पहिला चेंडू जोशुआ. आता मात्र चांगलाच पद्धतीने टाकलेला चेंडू. कुशल यांनी हा चेंडू पुश केला. 1 धावांकरता समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 31. 1 चेंडू 31 धावा. दुसरा चेंडू घेऊन जोशुआ. आता मात्र अवंतर क्षेत्राच्या बाहेर चेंडू जात आहे आणि धावसंख्येत होत्या भर. धावसंख्या झाली आहे 32. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 32. 2 चेंडू 32 धावा. 9 गडी बाद. तिसरा चेंडू घेऊन जोशुआ.
समोर तोंड देणार चांगला सदा टट्टावलेला चेंडू चेंडू जात सीमारेषा पार षटकार आणि आता मात्र धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे. साई तांडेल यांच्याकडून 200 रुपयाचं पारदर्शक कौशिक यांना 3 चेंडू चौथा चेंडू घेऊन जोशुआ त्यांना समोर तोंड देतील कौशिक पुन्हा एकदा चांगला पद्धतीचा टोलावला चेंडू 1 धावांवर समाधान. आता मात्र इथे तू धावू का मी धावूच्या नादात कौशिक होत बाद. इथे मात्र आता चेतक 11 संघ पूर्णपणे अलाउड होत आहे. 48 धावा पूर्ण होऊन 39 धावांचं आव्हान.